नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात पुन्हा एकदा माहितीचं सरकार आलं आहे। गुरुवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। राजकारणामध्ये अनेकदा भूमिका बदललेली आहे। कधी मी भाजपामध्ये होतो, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये परत आलो, पुन्हा मी भाजपामध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याशी ताकदीत मतभेद झाले होते, आजही आहेत, पुढच्या कालखंडात कदाचित मिटू शकतील असं खडसे यांनी म्हटलं आहे। राजकारणामध्ये अनेकदा भूमिका बदललेली आहे। कधी मी भाजपामध्ये होतो, त्यानंतर मी राष्ट्रवादीमध्ये परत आलो, पुन्हा मी भाजपामध्ये जाण्यास मानस व्यक्त केला। व्यक्तिगत द्वेष नसतो, राजकीय दृष्ट्या एकमेकांवर आरोप करताना व्यक्तिगत एकमेकांची दुश्मनी नसते असं नाही। त्यामुळे देवेंद्र तात्विक मतभेद माझे होते, आजही आहेत, पुढच्या कालखंडात कदाचित मिटू शकतील। भारत पाकिस्तान प्रमाणे आमच्यामध्ये युद्ध चाललेलं होतं असं काही नव्हतं। एकमेकांबद्दल काही काळ तणाव असू शकतो। आजही देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत। आजही त्यांच्याशी माझं बोलणं होतं। दिल जमाई हा विषय नाही, मात्र तात्विक मतभेद मिटले तर एकमेकांशी अधिक जवळचा संबंध येऊ शकतो। दरम्यान पुढे बोलताना खडसे यांनी म्हटलं की सोबत न यायला काय झालं, आमचं काय भारत पाकिस्तानचे युद्ध आहे का, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे। त्यामुळे यातून पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिलेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। राजकीय जीवनामध्ये तुम्हाला वेळेनुसार भूमिका या नक्की बदलाव्याच लागतात, स्वीकाराव्या लागतात असं सुद्धा एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता एकनाथ खडसे हे भाजपामध्ये प्रवेश करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।